नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आर्याचा प्लॅनमुळे अर्जुन अमोलला भेटायला बागेत जाऊ शकत नाही. त्यामुळे सायंकाळी झाली तरी अमोल घरी आलेला नसतो. त्यामुळे अप्पी काळजीमध्ये असते. ती कदमांना फोन करते आणि विचारते, तर अमोल तिथे पण नसतो. मग अप्पी लगेच बापू आणि दिप्याला घेऊन सोबत सारसबागमध्ये जायला निघतात. त्यानंतर सारसबागेच्या गार्डला अमोल एकटाच दिसतो. त्याला गार्डन बंद करायचं असतं, म्हणून तो अमोलला बोलतो, घरी जा असं. मग तो अमोल बोलतो, मी नाही जाणार, माझे बाबा मला भेटायला येणार आहे, त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे. मग तो गार्ड अमोलशी गप्पा मारतो. तेवढ्यात तिथे अप्पी येते आणि अमोलला मिठी मारते. दिवसभर भरापासून अमोल काही खाल्लं नसतं. अप्पीला अर्जुनचा खूप राग येतो. अप्पी बापू आणि दिप्याला बोलते, मी अमोलला घेऊन जा, मी येतेच. अप्पी अर्जुनकडे जायला निघते. अर्जुनच्या घरी आर्या वगैरे आलेले असते. आर्या अर्जुनला थँक्यू बोलते आणि मिठी मारते, पण अर्जुनला ते आवडलेलं नसतं. मग तिथे कदम येते आणि कदम बोलतात, अमोलचा तुला कॉल वगैरे आला होता का? अमोल दिसत नाही आहे, अप्पीचा फोन आला होता, असं कदम बोलतात. तर अर्जुनला जाम टेन्शन येतं, कारण का अर्जुननेच अमोलला भेटायला बोलवलं असतं. कारण की अमोल आणि अर्जुनचा प्लॅन असतो. अमोल बागेतच वाट पाहत आहे असं अर्जुनला माहिती पडतं. मग अर्जुन बोलतो, खरंच अमोल माझ्यासाठी वाट पाहत होता? तर तिकडून अप्पी येते आणि अप्पी हो बोलते. अप्पी अर्जुनवर खूप चिडली असते आणि अर्जुन अप्पीची माफी मागतो. अप्पी अर्जुनला त्याने तिला कशी शिक्षा दिली होती त्याची आठवण करून देते. अर्जुन बोलतो, हो मला माझी चूक मान्य आहे, मला माफ कर. तेवढ्यात आर्या मधात बोलते. तर अप्पी तिला चूप करते. मध्ये बोलायचं नाही, हा अर्जुन आणि माझा प्रश्न आहे. कदमांना पण अप्पीचं बोलणं पटलेलं असतं. कदम अर्जुनला बोलतात, अर्जुन तू एक तरी कॉल करायला पाहिजे होता. इकडे रुपाली जाम खुश होते. तिला वाटते आता अप्पी अर्जुनला अमोलपासून दूर करणार. पण रुपालीचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अप्पी बोलते, मी तुला अमोलपासून लांब नाही करणार, कारण तुला शिक्षा दिली तर ती शिक्षा अमोलला पण होईल. म्हणून मी लास्ट वॉर्निंग देते, यापुढे असं झालं तर मी तुला सोडणार नाही. असं बोलून अप्पी निघून जाते. नंतर अमोलच्या खोलीत अर्जुन जाऊन बसतो आणि त्याच्या चित्रासमोर रडत असतो आणि अमोलची माफी मागतो आणि बोलतो, एवढ्या दिवसाने तू मला भेटला आणि मी तुला एक वेळा भेटायला बोलवलं होतं आणि तुला भेटू शकलो नाही, त्यासाठी मला माफ कर. असं अर्जुन अमोलच्या फोटोसमोर बोलत असतो. मग तिथे आर्या येते. आर्या बोलते, म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? जर माझ्या आईला काही पण झालं तरी चालते, पण तू अमोलला भेटला असता? असं जेव्हा आर्या बोलते तेव्हा अर्जुनला तिचा खूप राग येतो. तो तिच्याकडे रागाने बघतो आणि एवढ्यात इथे आजचा भाग संपतो. धन्यवाद.